दोघांचे भविष्य मी सांगतो, पण आज सकाळपासून एकही गिराईक आलेले नाहीये. मोठी परिस्थिती आली आहे देवालाच माहिती. आज सकाळपासून बहुतेक वडापाववरच दिवस काढावा लागणार आहे असे दिसते. हा, कोण तुम्ही येत आहे खरे? या 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 बसा 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 बसा. अरे ज्योतिषा, तू फसवलंयस आम्हाला. आम्हा दोघांना तुम्ही फसवलं आहात. मी आणि तुम्हाला फसवलंय? हा, ते कसे काय बुवा? आमच्या दोघांची पत्रिका तुम्हीच जुळवून दिली होती ना. बरोबर. त्यांची लग्न आधी 8-8 जणींसोबत लफडी होती. हो. आणि तुझे लग्नाआधी 6 अफेअर्स होते, त्याचं काय? बघा, म्हणजे मी बरोबर म्हटलं होते की नाही? तुमच्या दोघांची पत्रिका जोडली हे बरोबर की नाही? बरं ठीक आहे, पण हे का नाही सांगितलं लग्न आधी तुमची राणी म्हणून दुसरी बायको होती ते? तुला मी लग्नापूर्वी स्पष्ट कल्पना दिली होती की तुला राणीसारखं ठेवेन म्हणून. आबरूचे ढिंडोळे काढण्यापेक्षा चला आता घरी, मग मी बघते तुम्हाला. हो पण माझ्या बोलीची वेळ आहे, तेवढी माझी फी तर द्या. अरे हॅड, आमच्या आयुष्याची वाट लावली तू. आता लाज वाटते का तुला पैसे मागायला? आला मोठा बोल. पण माझे पैसे हो. या 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 बघा, बोला. हा माझा जाऊ. अरे वा हे माझे सासरे. वा वा, अरे वा, गंमतच आहे. नाही, प्रत्येक घरात सासू सुनांमध्ये भांडण होतात, पण तुमच्या घरात सावत्रा आणि जावयांमध्ये भांडण होतात वाटतं. नाही हो, 7 वर्षांपूर्वी मी या माझ्या जावयाबरोबर तुमच्याकडे आलो होतो. मग आला होतात, त्याचं काय? त्यावेळी माझी आणि माझ्या होणाऱ्या बायकोची पत्रिका तुमच्या जवळ आणली होती. हो, त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की पत्रिका उत्तम गुणाने जुळते. हो, तुम्ही आम्हाला होय, शिवाय द्यायचे नाही ना, आधीच सांगून ठेवतो. नाही हो, आम्हाला तसं म्हणायचं नाही. मला म्हणायचंय की तुम्ही आम्हाला चुकीची माहिती. पत्रिका उत्तम जुळते असं मी म्हणालो होतो. असे आता 7 वर्षापूर्वीचे कसे काय लक्षात राहणार बुवा माझ्या? पत्रिका जुळते पण संततीचा त्रास होईल असं तुम्ही म्हणाला होतात ना. बरोबर तर बोलतायत ते. जावई बापू, तुम्हाला हे शोभतं का? 7 वर्षात 6 पोरं. हे जरा अतिच होतंय ना. हो सासरी बुवा, मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला, मी जरी गरीब असलो ना तरी तुमच्या पोरीला कधी खाली पोट ठेवणार नाही म्हणून. बघा, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या पोरीला संततीचा त्रास होईल हे भविष्य बिनचूक तंतोतंत खरे ठरले की नाही? हो हो, माझे पैसे. अरे कसले पैसे? अरे या आमच्या दुसऱ्या जावई बापूंनी 7व्या पोराची तयारी केली, त्याचा खर्च कोण देणार? अरे बापरे. अरे या 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 बसा बसा बसा. बोला, काय सेवा करू आपली? महाराज, मला एक सुंदर गर्लफ्रेंड पटली. अरे वा, पण मी तिला गिफ्ट काय देऊ? म्हणजे ती माझ्याशिवाय दुसऱ्या तरुणाकडे आकर्षितच होणार नाही. एखादी गोल्डन रिंग दे तिला. गोल्डन रिंग फार छोटी होती, मला असं मोठं काहीतरी सांगा ना. अरे वा, बरा पैसे मला दिसतोय. पुढे नोकरी करतोस की स्वतःचा बिझनेस आहे? नोकरीच करतो. पुढे कुठे करतोस नोकरी? बेस्ट. हा? बेस्ट मध्ये ड्रायव्हर आहे. अरे वा, गोल्डन रिंग छोटी होते म्हणतोस ना, मग एक काम कर, तिला बेस्टच्या बसचा टायरच दे. हो, काहीतरीच काय. हे बघ मित्रा, लग्नानंतर संपूर्ण आपले आयुष्य बदलून जाते. म्हणजे संपूर्ण लाईफ बनण्यासाठी एक वाईफ पूर्ण आहे, परंतु एकदा का आपले लग्न झाले की वाईफ बदलण्यासाठी संपूर्ण लाईफ पूर्ण आहे. मग मी लग्न करू की नको? अरे, माझ्या बायकोचं भविष्य मला माहिती असतं तर मी लग्न केलं असतं का? म्हणजे तुम्ही खरे ज्योतिषी नाही आहेत का? तसं नाही रे, ज्योतिष हा बघणं माझा निव्वळ टाइमपास आहे. हा, त्यातली काही काही खरी होतात तर काही काही खोटी. पण काही काही जणांना उगाच हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची सवय असते, त्याला आम्ही काय करणार? चला तर मग, फुकट वेळ घेतलात माझा. हो, पण माझे पैसे? कसले पैसे? तुम्ही टाइमपास म्हणून भविष्य सांगता ना, मी पण टाइमपास म्हणूनच आलोय. असे कसे? तिकडे टाइमपास होण्याआधी मला तिकडे गेले पाहिजे. जातो मी. अहो ऐका तर, आज खरेच माझे नशीब कुठले असे दिसतंय. सकाळपासून कोणीच येत नाहीये.
अरे या 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 बलप चला बसा 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 बस बाळा बस बसा. काय हो हा. तुम्ही काय सांगितलं की माझ्या मुलीला 85% मार्क मिळतील. बरोबर. पण किती मार्क मिळाले तिला? किती? 58%. अरे रे, राहू वक्री होऊन सूर्याला आडवा गेला असे दिसते आणि केतूने दशम स्थानातून चतुर्थ स्थानात प्रवेश केल्यामुळे असे झाले असावे. काका हम्म. तुम्ही मला सांगितलं मला 85% मार्क मिळाले बरोबर. म्हणून मी अभ्यासच नाही केला घ्या. पण तरी 58% मार्क मिळालेच. बघितलं तुम्ही सांगितलं त्यामुळे हिला वाटलं राहू केतू शनी मंगळ हिला मार्क देतील. जर तुम्ही तिला सांगितलं असते की कमी मार्क मिळतील तर तिने मनापासून अभ्यास नसता का केला? बघा, म्हणजे जर मी उद्या हे सांगितले असते की तुमच्या मुलीला कमी मार्क मिळतील तर तुम्हीच म्हणाला असतात की मुलीचे खच्चीकरण करताय म्हणून. हा, आता आकडा उलटा झाला, 85चे 58 झाले. शनीची कडा उलटी फिरली असे. आम्ही ज्योतिषी लोकांना दिशा दाखवण्याचे काम करतो. हो, पण चुकीची दिशा दाखवल्यामुळे माझ्या मुलीची दशा बघा काय झाली आहे ती. काका मी आईला कितीतरी वेळा सांगितलं माझ्यात अगदी एवढेच मार्क मिळाले बरोबर. तरी ते ऐकत नाही. मला अभ्यासापेक्षा अभिनय करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. बघा बघा आता तरी तिचं अभिनयात करिअर होणार आहे की नाही ते तरी बघा. बघू बेटा, हात बघू. अरे वा, या मुलीचे अभिनयामध्ये भविष्य उज्ज्वल आहे. बघ आई मी सांगत होते ना तसं ते काका पण सांगताय. मी 10वी पुढे शिकेन असं मला वाटत नाही. बरोबर. अगं सचिन तेंडुलकरचं उदाहरण घे ना, तो पण 10वी नापास आहे पण आज त्यात सचिनचा धडा 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये आहे. जा बेटा जा, तुझं भविष्य अभिनयामध्ये उज्ज्वल आहे. ठीक आहे शंभर. अहो आई, माझी फी 100 नाही 1000 रुपये आहे आणि तुम्ही मला 100 रुपये कसले देतात? शनीच्या कडे उलटे फिरल्यामुळे 85 जर 58 होतं तर त्याच कारणामुळे ना 1000 रुपयाचे 100 झाले. नको नको, असू दे, आमच्याकडे राहू दे. अहो. या 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 या, बसा बसा बसा. बोला. नमस्कार. कसं आहे माहिती आहे महाराज, हो माझं लग्न होऊन आहे ना 6 महिनेच झाले आणि त्यात त्या माझ्या बायकोचा डोक्याला खूप त्रास झाला. बायकोचा ताप अहो तो प्रत्येक तरुणाला असतो, मला सुद्धा आहे. अहो तसं नाहीये. मग खरं काय माहितीये का, हम्म, मी माझ्या सासऱ्याच्या घरी राहतो बरोबर. आणि त्यात माझी बायको ती मला खूप त्रास देते. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या घरी राहता याचाच अर्थ तुम्ही घर जावई आहात म्हणून. बरं मला एक सांगा, तुम्ही तुमची आणि तुमच्या बायकोची पत्रिका आणली आहे का? पत्रिका हा. हो आणली आहे ना, दाखवा. पण लवकरात लवकर मला ह्यातनं मोकळं होण्याचा मार्ग नक्की नक्की, सांगा. तुम्ही पत्रिका तर दाखवा आधी. हा हे बघा. बघू. शनी राहुला आडवा जातो आहे, केतू सूर्याशी युती करत आहे, काल योग दिसत आहे. हे बघा, तुम्हाला आणि तुमच्या बायकोच्या ज्योतिषशास्त्रात कालसर्प योग आहे. तुम्हाला तुमच्या बायकोला नाशिकला त्र्यंबकेश्वर येथे जाऊन कालसर्प योग आणि त्रिपिंडी श्राद्ध करावे लागेल. त्याचप्रमाणे 16 बुधवार पांढरे करावे लागतील. पांढरे बुधवार म्हणजे पांढरे बुधवार म्हणजे प्रत्येक बुधवारी पांढरे वस्त्र नेसायचे, देवाला पांढरी फुलं अर्पण करायची आणि 16 बुधवार फक्त आणि फक्त पांढऱ्या लोकांशी बोलायचे. पांढऱ्या लोकांशी? अहो मला आहे ना हे बाकीचं आहे ना करायला जमेल. काय माहितीये का, घरी माझ्या जी बायको आहे ना ती आणि माझे सासू सासरे ते थोडे काळे सावळे. मग काय झालं, 16 बुधवार त्यांच्याशी बोलायचे नाही. बोलायचं नाही, बरोबर. तेही 16 बुधवार. हो. अहो एकतर अगोदरच भांडणं होतात तेव्हा मी गप्प असतो आणि त्यात 16 बुधवार त्यांच्याशी बोलायचं नाही आणि माझं काय होईल आणि कसं होईल तुम्हाला कसं काय सांगू मी. अहो पण तुम्हाला हे सर्व करावेच लागेल. ठीक आहे चालेल, बघतो मी काय करायचं ते. द्या मग पत्रिका द्या. पत्रिका घ्या. चला मग
येतो मी. नमस्कार. हो पण माझे पैसे? कसले? अहो एवढे तुम्हाला उपाय सांगितले त्याचे 1000 रुपये झाले फीचे, ते कोण देणार? तुम्ही ज्योतिषी आहात ना? काही शंका? अहो मग माझ्याकडे अगोदरच पैसे नाहीये, मग हे तुम्हाला कसं काय कळलंच नाही? तुमच्याकडे पैसे नाही आहेत त्याच्याशी याचा काही संबंध? आणि मला कसं कळणार की तुमच्याकडे पैसे आहेत की नाही ते? जे मुळात तुम्ही ज्योतिषीच नाहीये. तुम्हाला सांगू, ह्या ज्या पत्रिका आणल्या आहेत ना, बरे त्या मुळात खोट्या आहेत. आणि ह्या पत्रिकेमधले जे लोक आहेत ते अस्तित्वातच नाहीये. यांचं भविष्यच अस्तित्वात कसं असतं? अहो, असे कसे बोलता तुम्ही? माझी आजपर्यंतची सगळी भविष्य ही तंतोतंत खरी ठरली आहे. आजपासून तुम्ही जे लोकांना अंधश्रद्धेतून खतपाणी घालण्याचा जो धंदा सुरू केला आहे ना, तो यापुढे बंद. पण मला हे सांगणारे तुम्ही कोण? मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता. बरे मग? तुम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना ओळखतच असाल. नाही. कोण बरे? कोण हे? त्यांचं नाव ऐकलंच नाही. पण आहेत तरी कोण हे? अहो तुम्हाला सिनेमातल्या नटनट्यांची नावं ओळखता येईल, पण अंधश्रद्धा चळवळीसाठी पूर्ण आयुष्य वेचणारे डॉक्टर दाभोळकर यांना ओळखत नाही, हेच मोठं तुमचं येईल. अंधश्रद्धा विरोधी कायदा मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य जीवनास लावलं. मग मी काय करू? डॉक्टर दाभोळकरांच्या पक्षात आम्ही पूर्ण कार्यकर्त्यांनी हाच विचार केला की या जगात अंधश्रद्धा कायमची बंद करा. आमचे कार्यकर्ते येतच असतील. नको बोलू तुमच्या कार्यकर्त्यांना. तुम्ही घाबरून जाऊ नका. आम्ही काही दमदाटी देऊन तुम्हाला हीच इजा पोचवणार नाही. याची दक्षता मिळेल. आम्ही याचे जे प्रश्न आहे ते शांततामुळे सोडवू. अहो पण तो धंदा पोटापाण्यासाठी काही ना काहीतरी करावाच लागतो की, तो कुठून करू मग मी? हेही बरोबर आहे. तसंही तुम्ही धडधाकट दिसत आहात, पण हे स्वतःभोवती गुरफटून घेतलेल्या कोशातनं तुम्ही बाहेर या. तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल. हो हो नक्की. आजपासून माझा हा पूर्ण धंदा मी बंद करतो. पण आपल्याला जे हात मिळाले आहेत ना, ते रेषा पाहण्यासाठी नाहीये, ते मेहनत करण्यासाठी आहे. मेहनत करा, मेहनत.